नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भारतातील टॉप 5 सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 5व्या क्रमांकावर आहेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. ते वर्षाला 1-2च सिनेमे करतात, पण प्रत्येक सिनेमासाठी 100 कोटींपेक्षा जास्त मानधन घेतात. दंगल आणि पीके सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी त्यांना प्रचंड यश दिले आहे. 4थ्या क्रमांकावर आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान. जवान आणि पठाण या चित्रपटांनी त्यांना पुन्हा टॉपवर नेलं. एका सिनेमासाठी ते जवळपास 100 ते 120 कोटींचं मानधन घेतात. 3ऱ्या क्रमांकावर आहे सलमान खान. त्यांचा ईद रिलीज सिनेमांचं वेगळंच क्रेज असतं. एका चित्रपटासाठी ते 100 कोटीहून अधिक मानधन घेतात आणि नफ्यात शेअरही मागतात. 2ऱ्या क्रमांकावर आहे ऋतिक रोशन. वॉर आणि फायटर यासारख्या चित्रपटांमुळे ते 100 ते 150 कोटीहून अधिक मानधन घेत आहेत. आणि 1ल्या क्रमांकावर आहे बाहुबली स्टार प्रभास. दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये धमाका करणाऱ्या प्रभासचा प्रत्येक सिनेमा हा बिग बजेट असतो. आदिपुरुष आणि सालारसाठी त्यांनी जवळपास 150 ते 200 कोटींचं मानधन घेतलं. तर मित्रांनो, हे होते भारतातील टॉप 5 सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते. तुमचा आवडता अभिनेता कोण? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.